नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल विथ गार्गी या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत कंडेन्स मिल्क। फक्त त्यासाठी आपल्याला 2 इन्ग्रेडियंट लागणार आहेत, ते आहेत दूध आणि साखर। जास्त खटपट न करता आपण ती सहज पद्धतीने बघूयात कशी तयार करतात ते। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त दूध आणि साखर। तर मी इकडे 3 कप दूध घेतलेलं आहे। बरोबर 3 कप दूध घ्यायचं आणि आपल्याला 3 कप दुधासाठी 1 कप साखर लागणार आहे। फक्त हेच माप ठेवायचे, तर आपलं व्यवस्थित म्हणजे जास्त गोड पण नाही होणार आहे। त्यामुळे 3 कपासाठी 1 कप साखर बरोबर आहे। तर आता आपल्याला गॅस आधी फास्टच ठेवायचं आहे आणि उकळी येईपर्यंत सतत हलवत राहायचं आहे। कारण का नाहीतर खाली दूध लागलं तर ते दूध आपलं असं ते करपलं जाईल खाली, त्यामुळे काळं पण येईल त्याच्यामध्ये। त्यामुळे सारखं ढवळत राहायचं। आता उकळी छान आलेली आहे आणि आता आपण इकडे गॅस मीडियम ठेवणार आहोत। मीडियम ठेवला तरी आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे जोपर्यंत 3 कपाचं 1 कप दूध होत नाही तोपर्यंत। एकदम आपल्याला हे मीडियम आचेवर ढवळत राहायचं आहे व्यवस्थित। ह्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत। बाकी काहीच टाकायचं नाही, फक्त आपल्याला दूध आणि साखर, त्यापासून आपलं छान कंडेन्स मिल्क तयार होईल घरच्या घरी। बाहेरून आणायची सुद्धा गरज नाही लागणार कधी। आता थोड्या वेळाने बघा दूध आता आपलं घट्ट होते आलेलं आहे। असंच आपल्याला ढवळत राहायचंय सतत। अजून पातळच आहे, आपल्याला पूर्ण दूध आटवून घ्यायचंय। असं आपल्याला करून बघायचं, जेणेकरून जो आपला लाचचा थेंब असतो तो त्याची एकतार पडते का हे आपल्याला कळेल। तसं पडलं की समजायचं आता आपलं होत आलेलं आहे। तरी सुद्धा मी अजून थोडं आठवून घेते, कारण का मला पातळच वाटते अजून। पण हे झाल्यानंतर आपण जर फ्रीजमध्ये ठेवलं सेट करायला तर ते बरोबर घट्ट होतं। त्यामुळे आता परफेक्ट झालेलं आहे आपलं कंडेन्स मिल्क इकडे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा। घरच्या घरी सोप्या पद्धतीने आहे, काहीच करायचं नाही, फक्त आपल्याला दूध तापवायचं आहे बस। तर एकदा घरी ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। हे बघा 1 डब्यामध्ये मी भरून ठेवलेलं आहे। तुम्ही वाटल्यास काचेच्या बरणीमध्ये पण भरून ठेवू शकता। माझ्याकडे नव्हती म्हणून मी प्लास्टिकच्या डब्यात भरून ठेवलं आहे। बघा आता परफेक्ट झालेलं आहे आपलं छान। तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा। चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।